नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि या महादौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राज्यात 30,500 कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवडी न्हावा अटल सागरी सेतूचं आज उद्घाटन करणार आहेत। सुमारे 17,840 कोटींचा हा देशातला सर्वात लांब सागरी सेतू आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे। मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठीच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे। बहुप्रतीक्षित दिघा रेल्वे स्टेशनचंही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत। तेव्हा मोदी कोणत्या प्रकल्पांचं आज लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत आपण एकदा पाहूया सर्व माहिती। महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेसाठी निश्चितच आज ही मोठी खैरात असणार आहे। अनेक विकास कामांचं प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे। बहुप्रतीक्षित बहुचर्चित असलेला शिवडी न्हावा हा सेतू आज जनतेसाठी वापरात येणार आहे। लोकार्पण आज होणार आहे, त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आज होणार आहे। तसंच अनेक मार्गांचं सुद्धा यावेळी उद्घाटन होणार आहे। मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आहे, तेव्हा हे प्रकल्प नेमके काय आहेत तेही आपण पाहूया। बहुप्रतीक्षित असा दिघा रेल्वे स्टेशनचं सुद्धा पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत। अनेक दिवसांपासून तयार असलेलं रेल्वे स्टेशन अजूनही लोकांना उपयोगी आलेलं नाहीये, तेव्हा आज उद्घाटनानंतर वापर होणार आहे। तर अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा अटल सेतूचं आज उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। पूर्व मुक्त मार्गावर ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। हा महादौरा आहे पंतप्रधानांचा। ठाणे वाशी पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरच्या दिघा रेल्वे स्टेशनचं ते उद्घाटन करणार आहेत। ओरण रेल्वे स्टेशन ते खारकोपर EMU रेल्वेगाडीला हिरवा कंदील पंतप्रधान दाखवणार आहेत। हा रोड आणि गोरेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान नवीन 6व्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण होणार आहे। अशा प्रकारे हा पंतप्रधानांचा फक्त दौरा नव्हे तर महादौरा ठरणार आहे।